लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. लिमिटच नाही. तर ही स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 म्हणजे आत्ताच 30 जागा, या 10 BJP, 10 एकनाथजींची शिवसेना आणि 10 अजितदादांची राष्ट्रवादी, असे 30 आल्याच आहेत. जनस्वराज्य जे नेहमी बरोबर असतं त्यांच्या 5 आल्यात माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे तिथे मेजॉरिटी आता झाली. इकडे सांगली जिल्ह्यामध्ये 16 BJP, 5 राष्ट्रवादी आणि 7 शिवसेना, म्हणजे तिथेही मेजॉरिटी झाली, कारण तिथे फक्त 61 असतात. पुण्यामध्ये एक तर काय झालं की स्वर्गीय अजितदादांच्या अचानक झाल्यामुळे, आणि नुसते गेले नाहीत तर तो एक खूप मोठा धक्का होता, म्हणजे असे भेटले आणि गेले. तर त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी आणि रवीजींनी, म्हणजे आमचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला की आम्ही कोणतीही सभा घेणार नाही. त्याचा एक परिणाम स्वाभाविक पण होतो, पण ते आपल्या संस्कृतीप्रमाणे बरोबरच होतं. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा हे 1 वे आहे, 39 आहे. आम्ही 10वर आहोत, शिवसेना 4वर आहे. पण पुन्हा एकदा ते महायुती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष येईल. बोला. तुम्ही विरोधी पक्षातले अनेक महत्वाचे नेते फोडून भाजपमध्ये प्रवेश केला, विरोधी पक्ष राहणार कसं? नाही, फोडून हा शब्द चुकीचा आहे. समजून उमजून असा शब्द वापरला पाहिजे की ज्या प्रकाराने मोदीजी गेल्या 25 वर्षामध्ये, आधी मुख्यमंत्री असताना 15 वर्ष गुजरातमध्ये आणि नंतर आता ही 10-11 वर्ष कधी हरलेच नाहीत, आणि असा मोठा रेकॉर्ड त्यांनी तयार केला. आणि बिहारसहित जिथे जिथे निवडणूक होते तिथे BJP विजय होते, दिल्ली BJP विजय झाली. तर याच्यातून एक खूप मोठी राजकारणाचं भविष्य असणारी जनरेशन अशी आहे की त्यांना असं वाटतं की आता आपल्याला BJP बरोबर जायला पाहिजे. फोडणं हा शब्द माणसाच्या बाबतीत लागूच पडत नाही, आणि BJPच्या कल्चरमध्ये पण नाही. लोक येतात, त्यांना असं वाटतं की आता आपलं भविष्यही तेच आहे. दादा, तुम्ही असं म्हणताय की भाजप आणि सगळ्यांना लोक पसंती देतात, पण आता एपिस्टील फाईलमध्येच मोदीजींचं नाव आलंय, तर याचा सगळ्यांचा काही परिणाम होईल का? कशामध्ये नाव आलं? एपिस्टील फाईल्स. अशा गोष्टी सर्वसामान्य माणसाला माहिती पण नसतात. नाही, माहिती पण नसतात. माहिती असले तर लोक म्हणतात की बा आम्हाला आमच्या जीवनामध्ये रोज मोदीजी उपयोगी पडतात, आमच्या आयुष्याचं पूर्ण परिवर्तन मोदीजींनी केलं. आणि ते तुम्ही काय म्हणता त्याचं अजूनही ते येणं, डिबेट होणं, पुरावे, खरं ठरणं, खोटं ठरणं, असं खूप आहे. सगळीकडे तुमची सत्ता आहे, आता महागाईवरती काय परिणाम होईल का? कमी होईल का महागाई? नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचा महागाईचा काही संबंध नसतो. संबंध असतो केंद्राच्या बजेटशी, केंद्राच्या वेगवेगळ्या शेतमालाला भाव देण्याची जी नीती आहे, तर त्याच्यातला, आणि म्हणजे मी तुमचं म्हणणं एकदम खोडून काढत नाही, पण अशी अगदी गगनाला भिडली, असह्य झाली. मुळात 80 कोटी लोकांना तर मोदीजी गेली 5 वर्ष 35 किलो धान्य मोफतच देतात. मग रेशनवरचे जे धान्य आहे त्याची किंमत 105 रुपये होते. आणि एकदा जीवनावश्यक वस्तू माणसाला मिळाल्या त्यानंतर गाडी मागली, घोडा मागला, तर काही फार मुद्दा येत नाही. पण असा जरी तुमचा मुद्दा असला तरी तो ह्या निवडणुकांसाठी लागू आहे. महापौरांनी विशेष उल्लेख केला तुमचा की भाजपने खूप आठवण ठेवली आणि एक सामान्य कार्यकर्त्याला महापौर केलं. तर कशा पद्धतीने, कारण निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावर खूप अंगुली निर्देश झाला होता की भेदभाव झाला किंवा इतर गोष्टी झाल्या, सीट नाही दिली, ऐन वेळेस सांगितलं, काय 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 काय. तर दुसरीकडनं ही पण बाजू होती की तुम्ही उपमहापौर केलं, त्यांनी धन्यवाद मानले त्यांच्या प्रस्तावात. तर काय सांगा तुम्ही? कसं आहे की समाजकारणामध्ये सुद्धा, म्हणजे मी अगदी सावित्रीबाई फुलेंपर्यंत जात नाही, किंवा ज्ञानेश्वरांपर्यंत जात नाही, किंवा तुकारामांपर्यंत जात नाही, गाडगे महाराजांपर्यंत जात नाही, पण सामाजिक कामात सुद्धा आणि राजकारणात तर नक्की ज्याचं आपण भलं करतो तो पेढा देईल याची काही गॅरंटी नाही. पण ज्याला संघटनेची आवश्यकता पर्याय नाही म्हणून आपण अन्याय करतो, त्याला अन्याय वाटतो, तो मात्र आपल्या नावाने 2 हाताने ठरणारा बॉम्ब मारत असतो. तर याची तयारी ज्याची नाही त्याने राजकारण समाजकारण करूच नाही.
त्यामुळे मी अशा सगळ्या गोष्टींना तयारच असतो. दादा, जसं या स्थानिकच्या निवडणुका अडकल्या होत्या तसं स्थानिक स्वराज्यामधून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका अडकल्या होत्या, त्या कधी होतील? आपल्याकडे काय झालंय की राजकीय पक्ष म्हणून थोडा विस्कळीतपणा विशेषतः 2019 नंतर महाराष्ट्रात आला, पण ॲडमिनिस्ट्रेशन हे परफेक्टच चालतं आणि त्यामुळे त्याचं व्यवस्थित एक टाइमटेबल असतं. आता ज्या 12 जिल्ह्यांच्या सगळ्या निवडणुका झाल्या, 22 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद राहिला, तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार नाही, रोल पूर्ण होत नाही. पण पुणे जिल्ह्याचा रोल आता पूर्ण होणार, सोलापूर जिल्ह्याचा पूर्ण होणार, आमच्या सांगली जिल्ह्याचा पूर्ण होणार. असं ज्या ज्या ठिकाणी स्थानिक, पण आमच्या कोल्हापूरचा रोल पूर्ण उपयोग नाही, कारण सतेज पाटील निवडून आले, ती टर्म 28ला संपणार आहे. पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची मुदत संपली आणि मध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या, रोल पूर्ण झाला नव्हता, तो रोल पूर्ण होईल. मी काही बोललं की ते खरं ठरल्यानंतर म्हणतात की ह्यांना कसं काय आधी कळतं, तर ते सगळं गणितच असतं. एप्रिलच्या एंडला म्हणजे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर नॉर्मल ज्या दर 2 वर्षांनी होणाऱ्या विधानसभा टू विधान परिषद त्या नॉर्मल होत असताना त्याला क्लब केल्या जातील असं माझं मत आहे. तुम्ही सांगितलं की विरोधी पक्ष आता शिल्लक राहिला नाहीये, नेमकं महाविकास आघाडीमध्ये अशी काय कमतरता सध्या झाली आहे की जेणेकरून विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही, जेणे बीजेपी एवढी स्ट्रॉंगली लढते? मेहनतीची तयारी नाही, विश्वासार्हता नाही, हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधाला विरोध, विकासाचे विजन नाही. मोदीजी कोणाला विरोधी करत नाहीत, कोणाला प्रत्युत्तर करत नाहीत, रोज नवीन काहीतरी घोषित करत असतात, जबाबदार आणत असतात. मोदीजी पहिले पंतप्रधान असे आहेत की जे पायाभरणी पण करतात आणि त्यात प्रोजेक्टचं उद्घाटन पण करतात. लोकांना दिसतंय ना, अटल सेतूपासून मेट्रोपासून खूप गोष्टी दिसत आहेत. तर याच्यातून सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की हे करणारे लोक आहेत. शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी हॉलला तुम्ही भेटायला जाणार? नाही, मुळात डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की चेकिंग केल्यानंतर फार गंभीर नसेल तर आम्ही डिस्चार्ज देणार आहोत. तर काय होतं बघूया आता. दादा, एवढा चांगला मॅन्डेट मिळालाय भारतीय जनता पक्षाला, 4 इंजिन लागले, तर पुढचे विकासाचे तुमचे काय हे असतील, प्रायोरिटीज काय असतील, जेणेकरून पुणे शहराचा विकास आपण हे करू शकतो? पुणे शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि त्याला एका पक्षाने असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये आता लोकांनी येणं याच्यावर बंदी आणली पाहिजे. अशी काही बंदी लोकशाही आणता येत नाही. त्यांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं हे उत्तर आहे. तर तो होतोय मोठ्या प्रमाणात, गडचिरोली सहित होतोय. पण बऱ्याच वेळेला रोजगारापेक्षा त्या शहराचं एक अट्रॅक्शन असतं, त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अट्रॅक्शन असतं, त्यातून पुण्याचं पॉप्युलेशन वाढत जाणार. ते लक्षात घेता पिण्याचं पाणी, की ज्याच्यामध्ये जोपर्यंत सांडपाणी रिसायकल आपण करत नाही तोपर्यंत पिण्याचं पाणी आपण खर्चाला जे वापरतो, गाड्या धुवायला, गार्डनला, टॉयलेटला, फ्लशला, हे पिण्याचं पाणी आपण वापरतो. तर ते कन्वर्ट, त्यामुळे पिण्याचं पाणी, रस्ते, ट्रॅफिक हे मेजर ह्या शहराचे प्रश्न आहे. आणि स्वाभाविकपणे लवकरात लवकर लोकांनी मेट्रोसारख्या प्रवासासाठीच्या माध्यमावर शिफ्ट होऊन आपल्या गाड्या कमी वापरून प्रदूषण कमी करणार. तर ह्या दृष्टीने वाहतूक याचा विचार करता माननीय देवेंद्रजींनी ही विजन मांडली आहे की कुठे कुठे अजून फ्लायओव्हर करता येतील. जसं आता सिंहगडवरचा फ्लायओव्हर पूर्ण झाला, मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला, आमच्या नळस्टॉपचा ब्रिज झाला, मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला. असे अजून काय स्पॉट आहे, विद्यापीठ चौकातलं फ्लायओव्हर पूर्ण झाला. तर असे एकदा चेक करून, जसं 95 ते 99 युतीच्या काळामध्ये 55 अशा प्रकारचे फ्लायओव्हर ब्रिजेस गडकरींनी डिझाईन केले, काळाच्या ओघात ते पूर्ण झाल्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत झाली. बरोबरीने जो पुढची विजन मांडली आहे मान्य देवेंद्रजींनी, की आता आपल्याला भुयारी मार्गाने पर्याय नाही. त्यातला पहिला भुयारी मार्ग ते मोदया बजेटमध्ये घोषित करतील, तो शनिवार बडाड टू स्वारगेट असा आहे, की ज्यात मध्ये ज्यांचं काही काम नाही आहे तरी उगाच त्या रांगेमध्ये जाण्यापेक्षा माझं डायरेक्ट काम, मी चाललो आहे कोल्हापूरला तर सातारा रोडला आहे, तर मी मध्ये काम नसताना जायचंच नाही,
सरळ भुयारी मार्गाने स्वारगेटपर्यंत जायचं. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी या शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे. प्रदूषण कंट्रोलमध्ये आणणं ह्या शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे. यावर कॉन्सन्ट्रेट करतील. तसं शहरी गरीब योजनेसारखी माणसाचा विकास करणारी, डिरेक्ट माणसाला मदत करणाऱ्या अनेक योजना ह्या पुणे महानगरपालिकेने आणायलाच पाहिजे. माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये 36 योजना आहेत आपल्या. त्या सगळ्या CSRवर आहेत. या महानगरपालिकेचं मॉड्यूल तयार झालं पाहिजे. त्याच्यामध्ये डिलिव्हरी, स्त्रीची डिलिव्हरी याचं आमचं मॉड्यूल आहे सुखदा नावाने, योगाचं मानसी नावाने वगैरे वगैरे वगैरे. स्वस्त धान्याचं दुकान आहे. त्यामुळे माणसाला ब्रिजेस झाले, भुयारी मार्ग झाले, याच्यापेक्षा मला काय असा प्रश्न मोठा असतो. आणि त्यामुळे शहरी गरीब जशी एक योजना ह्याने मला काय नावाची आणली, अरे तुझ्या घरात आजारपण झालं तर 1 लाख रुपये आम्ही देऊ, खूप राहत मिळाली लोकांना. अशा योजनांवर ह्याने भर दिला पाहिजे. अजितदादांनी मोफत मेट्रो आणि बसचं आश्वासन दिलं होतं, त्यावेळी तुम्ही म्हणलं ते मंत्रिमंडळात मांडावं लागेल, तर तसं काही आहे विचार? नाही, आता कसं आहे की आत्ता आज संध्याकाळी आचारसंहिता संपला. तर गेले 3 महिने कुठलाच असा आचारसंहितेचा अर्थ काय तर लोकांना मतासाठी अट्रॅक्ट करणारं काही करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग. त्यामुळे मधल्या काळामध्ये कुठलीही अशी मतांना अट्रॅक्ट करणारी कुठली योजना आणू शकत होतो आपण. आता विचार सुरू होईल. आता महापौरांची निवड झाली, काही समित्या पण आता सगळ्या येतील अस्तित्वात. मात्र ते 7 जागा आहेत स्वीकृत सदस्याच्या, त्याच्यावर पक्षात काम करणाऱ्याला, संघटनेत काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार की जे पराभूत झालेले काही चेहरे आहेत त्यांना पण झाली? नाही, आपले केंद्रीय राज्यमंत्री शहराचे खासदार माननीय मुरलीधरांना मोहोळांनी परवा अतिशय स्पष्ट शब्दात मांडला आहे आणि देवेंजींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी मांडलं आहे की पराभूत झालेला जो आहे त्याला तिकीट का होईना मिळालं. आणि त्यामुळे त्याची तयारी अशी असली पाहिजे की पुढचे 5 वर्ष आपण काम करू, पुन्हा विजयी होऊ. त्यामुळे ज्यांना तिकीट नाकारलं किंवा तिकिटाच्या स्पर्धेमध्ये नव्हते पण ज्यांचा महानगरपालिकेमध्ये येण्याचा उपयोग आहे, अशी यादी तयार होईल. आणि अण्णाने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलंच आहे की आम्ही ती 5 वर्षाची न करता 2.5 वर्ष केली तर आम्हाला ते 14 होतील. हे टोटल 5च्या 10 झाल्या, संख्याबळाप्रमाणे आम्हाला 7 मिळतील. आम्ही 2.5 केले तर 14 होतील. अशा 14 झाल्या तर खूपशा अशा मी आता म्हटलेली कॅटेगरी जी आहे, ज्यांना तिकीट नाकारलं, तिकिटाच्या स्पर्धेतच नव्हते पण ज्यांचा आत असण्याचा सर्वांचा उपयोग आहे, अशी शहर म्हणून यादी केली जाईल. पण जवळजवळ हे क्लिअर आहे की ज्यांना तिकीट मिळालं, कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला की ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही. बाकी त्यांना 5 वर्ष पॉलिटिकल लाईफ जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत. आता एप्रिलमध्ये महामंडळ मोठ्या प्रमाणात घोषित होतील. सर, प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं की बीजेपी खूप चांगलं काम करते म्हणून लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. ती गोष्ट तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये यश मिळाल्याबद्दल तुमच्या खूप शुभेच्छा. पण प्रश्न असा आहे की तरी देखील तुम्हीच उल्लेख केला की 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटावं लागतं. हे नेमकं कशामुळे? नाही, कसं आहे की गरजेप्रमाणे योजना तयार होतात. कोविडमध्ये याची सुरुवात झाली. कोविडमध्ये 2 वेळेचं खाण्याची मुश्किल होती कारण रोजगार गेला होता. त्यावेळेला सुरू झालेली योजना जी आहे ती अनेक कुटुंब, कसं आहे की इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, मनी सेव्ह इज मनी अर्न. पैसे वाचवणं हे पैसे मिळवण्यासारखं आहे. एक प्रयत्न मोदीजींचा असा झालेला आहे की त्याच्या आयुष्यामधल्या पैसे वाचवण्याच्या काही गोष्टी आपण केल्या तर ती त्याला पैसे मिळाल्यासारखे आहे. म्हणून मग आयुष्यमान कार्ड आलं की त्याचे मेडिकलचे पैसे वाचवा. मग 35 किलो धान्य मोफत आलं, त्याचं किराणाचं बिल वाचवा. इकडे ताईला 50% STमध्ये सवलत दिली. मनी सेव्ह मनी अर्न. 75च्या वर 0 भाडं. मनी सेव्ह मनी अर्न. तर लोककल्याणकारी राज्यामध्ये, वेलफेअर स्टेटमध्ये सरकारने कधी प्रॉफिटमध्ये कुठली गोष्ट चालवायची नसते. त्यांनी प्रॉफिटमध्ये चालवणं म्हणजे ती गडबड आहे. सरकारने प्रत्येक गोष्ट ट्रान्सपोर्टपासून की लॉसमध्ये चालवायची, जर तर मुद्दाम लॉस नाही करायचा, तर प्रॉफिट हा लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा, फॅसिलिटी वाढवायची. त्याचा तो भाग. विषय असा आहे, तुम्ही आता भुयारी मार्गांचा उड्डाणपुलांचा सगळा विषय मांडलेला आहे वाहतूक कोंडीच्या संदर्भाने. पण बहुतांश शहरामध्ये रस्त्यावरची अतिक्रमण आहेत, हा महत्वाचा विषय आहे. ती न काढण्यासाठी पण काढताना गेलं तर त्याचा दबाव आणला जातो. त्याच्यामध्ये अनेकदा राजकीय लोकांचाच महत्वाचा सहभाग असतो.
तर अशा वेळेस ज्या कामासाठी खूप कमी खर्च येणार आहे अशा उपाययोजना न करता आपण हजारो कोटीच्या प्रकल्पांचंच फक्त नियोजन करतो, पण बेसिक गोष्टींकडे मग दुर्लक्ष का होतंय? पुढच्या 5 वर्षाच्या काळात ह्या काळात तुमच्याकडे ह्या दृष्टीने काही सुधारणा होण्याची शक्यता आहेत का? नाही, अतिक्रमण काढणं हा तर स्वाभाविकपणे अजेंडा आहेच, त्यात काही शंका नाही. एकच फक्त आहे की हळू जसं जसं लोकसंख्या वाढते ती एखाद्या शहराची किंवा एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची वाढू, एकमेकाचे इंटरेस्ट क्लॅश व्हायला लागतात. फेरीवाला उठवला की तो म्हणतो की माझं घर कसं चालेल, फेरीवाला नाही उठवला तर मध्यवर्ग म्हणतो की चालू कसं. तर अशा वेळेला उत्तर हे इतकं सोपं नसतं. आणि त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा यांना पर्यायी जागा म्हणजे किती द्यायच्या, आणि त्या पर्यायी जागा त्यांना चालणार आहेत का? त्यांना सहजपणे माणूस खरेदी करेल असा स्पॉट पाहिजे. त्याचं उत्तर हे वाढत्या लोकसंख्येमध्ये खूप विचारपूर्वक काढायला लागेल. चला दादा, हिंदी एक छोटी बात कि स्थानीय इकाइयों में जो बम्पर जीत मिली है एनडीए को, तो क्या कहेंगे, किस तरह से आप इसको आकलन करेंगे, इसके बारे में? लोगों में समाज का कोई भी सेक्शन लो, किसान लो, महिला लो, ज्येष्ठ नागरिक लो, व्यापारी लो, सबको फिर उनके बारे में लोगों में ये कुछ करेंगे ऐसा विश्वास नहीं है. इनको विजन है, क्योंकि लोग बोलते हैं कि यदि आपको विजन थी तो 2014 में मोदी जी जब प्राइम मिनिस्टर बने तो देश 11वें पे था, अभी 4थे नंबर पे आया. तो आपके पास विजन थी तो आपके जमाने में क्यों नहीं हुआ? तो लोगों को विपक्ष के बारे में वो कुछ करेंगे अपने लिए, इसका विश्वास ही नहीं रहा. ठीक है. दादा, महाशिवरात्रीला भीमाशंकरचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवलेलं आहे. महाशिवरात्रीला भीमाशंकरचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवलं. काम चालू. लोकांमध्ये प्रतिक्रिया दिली. नाही, मला आत्ताच कळलं, मी बोलेन, कारण काम चालू असेल तर ते थांबवून महाशिवरात्रीची गर्दी तिथे अफाट असते, ती एंटरटेन करायला पाहिजे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.